मंडळी आज आपण खेकड्याचा रस्सा करणार आहे. हो हे खेकड्याचं नांग्या मोडण्यापासून साफ करण्यापासून झणझणीत कोल्हापूरचा रस्सा कसा करायचा ते दाखवणार आहे आज आम्ही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, शेवटपर्यंत पहा. एखादं दुखणं असेल तर ते खेकड्यानं पळून जाते ना. सर्दी एखादा माणूस दुखणं करी असला तर रस्सा प्याला की तो उठायलाच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ एकदम छान होणार आहे. त्यामुळे स्किप न करता पहा. अशाच खतरनाक व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब करा. खेकडे आणलं बघ. थांबा जरा, पाणी आणि तू बाहेरच ठेवतो ठेवा. ती बुट्टीत घेऊ काय? हा बुट्टी घे. वत हा बस 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 हे होत नको. हात पण चावल चावल मोठे त्यात नांग बिंग काढाय पाहिजे. चला आता साफ करून घेऊया. हे मोठं नांग तुला मी कट करून देतो, तू बारक्या नांग्या मोड. कारण का हे जर चावला या खेकड्यान बोट अडकते कुठलं चमडच घेऊन जात आहे ते. हे घे बारक्या नांग्या मोड. नाही एका बाजूने असं मोड हे पकडायचं बघ. असं इथं असं आधी हात लावायचा, सरळ वर धरायचे. वर धरलं की ह्या नांग्याला धरायचं बघा. आता कसं काढायचं बघूया. थांबा परत ह्या नांग्याला लागेच धरायचं. एक नांगा तिकडे धर आधी. आता हे असं धरू काय सोडाचा हे असं तोडूत ना. हा मोड शिस्तीत बाबा, नाही तर कुठल्या बाजूला इकडे असं इकडे इकडे करायचं. हा बर कसं पकडताना पाय बी निघतात. तेच की, आणि पकडताना जरा हेच आहे. मग बाबा ही जी पकडायची पद्धत वेगवेगळी असेल की. पद्धत वेगळी आहे. तर काही काही लोक घरीन पकडतात, काही रात्रीची बॅटरीने जातात, काही खोळ लावतात. अशा पद्धती आहेत त्याच्या अनेक. तुम्ही कुठल्या पद्धतीने पकडताय ते सांगा. काय मार्केटमधून आणताय ते पण सांगा. आणि तुम्हाला हे नांग्या ते तोडायला येतात काय? आत्ताच मी पण शिकलोय. तुम्हाला पण जर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मादीला हे कणी रुंद असते, म्हणजे ज्यादा असते आवरण. आणि ह्याला जेंट्सला हे कमी असते. ह्याला पुरुषाला नराला. आता हे कसं साफ करायचं? हे पहिल्यांदा हे अशी तिचे आवरण आहे का नाही हे काढायचं पहिले. काढल्यानंतर हे इकडनं धरून असं पायाच्या इथनं इकडनं उचलायचं. हे जून खेकडी असली की उचलत नाही. काही काही लोक इथं असं खोरपं मारून कट करतात. निघाला वाघ. ती काय आतली गांठी टाकायची ते मांद काढतात की. मांद भांड्यात काढावी काय? ते पिशवीत काढायचं. हे एक प्लेट दे काढा. ह्या कडेला असं असतंय ते आतल्या पोकळीत. ते नांगी एक घ्यायची आणि ती हळूहळू अलवारी ओढले की ते येते बाहेर.
मग हे डायरेक्ट टाकून जर रस्सा केला तर काय चालतं? चालतंय की. मग हे काय वेगळं करून काय नाही करायचं? नाही वेगळं काही चटणी मीठ घालायचं, तेल जरा घालून की नाही जरी 1-5-10 मिनटं जाळावर ठेवून हे केलं की नाही हां, तरी देखील ते चांगलं लागते. रश्श्यात जरी मिक्स केलं तरी चांगलं लागतं. रस्याला चव येते. हे पहिला इथनं काढायचं ना असं? इथनं काय इकडे जाऊ? हे डायरेक्ट काढतं असं. हां होत्या निघलं. हे काढायचं का? काढायचं पुरा. हे टाकायचं का? होय हे टाकायचं. इथं डावरली समोर इकडच्या बाजूला काय असं इकडचं? कणं असं कुठं जोर लागेल ते कणं असं उचलायचं. माझं निघाणार त्यांचं 4 झालं पाहिजे. तुला शेकी काढायला कवा बाबा असले नसले आणलं की करता येतं. हे असं तसंही मागणं पहिला काढायचं का असं? हे मधली आता एक त्याचं हे काढायचा. मागचं हे काढून टाकायचं. परत एक कणं असं पायाचं बाजू पायाने धरून त्याच्यावर उचलायचं. उचलायचं. हे तोंडावक्कडचा भाग आहे त्याच्या, ते काढून टाकायचं. हे असं पांढरं हे आलेलं आहे ना, काढून टाकायचं इकडे. हे ठेवायचं का टाकायचं? हे ठेवायचं की मग टाकून याचा 2 भाग करायचं. हे खायला याला बरं पडतं. आता हे झाले काय सगळं वेगळं करून? हा हे वेगळे झाले. आता यात काय करायचं, या नांग्या या चेचायच्या, यातलं थोडं घ्यायच्या, ह्यातलं थोडं घालून हे चेचून त्याचा सार तयार करायचा. आणि ह्यातलं थोडं नाही, हे नांग्या 1-2-4 फोडणी टाकून जे फोडणीला पाणी टाकणार ते ह्याचा तयार केलेला सार चेचून तो त्या फोडणीला द्यायचा. आणि हे काय तर वेस्ट असतं? या कवच्या सगळ्या वेस्ट आता वेस्ट. आणि हे इथं मांद. ह्या आता नांग्या आहेत का नाही, ह्या पूर्ण आता आपण साफ तेल करून काढल्यात. आणि आता याच्या खलबत्त्यात असं चेचून एकदम बारीक असं चेचून त्याचा अर्क काढून तो स्टॉक आपल्याला रश्याला वापरायचा आहे. आणि त्या कवच्या असतात की नाही त्या टाकून द्यायच्या. त्याचं खत म्हणून वापर होतोय. तुमचं कढीपत्त्याचं झाड असू दे, कसलं आंब्याचं झाड असू दे, त्याला खत म्हणून घातले तर 1 नंबर. तुम्हाला दाखवतो मी ते कवच्या कशा असतात ते. आता हे आपण चेचून त्याच्यात गरम पाणी घालून त्याचा स्टॉक काढून या कवच्या बाहेर टाकायच्या. आता हे आपण चेचत असताना हे हात आपण मसाला घालतोय तसं घालून चालत नाही, नाहीतर लगेच हात चिकट होतोय, नंतर मग आपल्याला वाटायला येत नाही. हे आता असं बारीक झाले बघा, अजून बारीक व्हायला पाहिजे. हे 2-3दा मी मिक्सरला कसं एका झटक्यात होतंय, पण पाट्यावर किंवा खलबत्त्यात एकदा होत नाही, पेशी राहतात. मग ते आता आपण यात गरम पाणी वतायचं आणि परत पाणी ते वरती काढून खालचा गाळ परत आपण बारीक असा चोथा निघालाय. हे चोथा आपण अजून 2-3दा बारीक करायचा आहे. आणि याचा जो अर्क निघतोय त्याचा रस्सा करायचा. आता अनेकदा मी बारीक करणार. आता मी हे बघा हे एकदा त्याने वाटलेलं त्यावेळी यात घालून गरम पाणी घालून परत गाळ काढलाय. असं मी 2-3दा करणार. हे आता मी खलबत्त्यात करतोय आणि पाट्यावर करतोय म्हणून असं 2-3दा करायला लागणार. पण तुम्ही मिक्सरला केला की मिक्सरमध्ये एका झटक्यात होतंय. एका झटक्यात मिक्सर फिरवून हे पाणी आपण वरचं घातलं तरी आणि रस्सा केला तरी चालतोय. पण हे पाट्यावर 2-3दा करायला लागणार. मी परत नंतर गाळून घेणार नाही आहे, कारण यात की नाही पेशी असतात, त्यानंच खरंच रश्याला चव असते. शेवट असं आपल्या हाताला येईल ते तेवढं गाळून 2-3दा वाटलं तरी चालतंय. आता मी हे 2-3दा वाटणार आहे. हा, तुम्हाला जर वाटलं तर शेवटी गाळून घेत असं तरी चालतंय. आता मसाल्यासाठी मी चुलीत कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलाय. तीळ, काळी मिरी, जिरे 1-2 चमचे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं. ह्या रश्याला लई मसाला चालत नाही, थोडा थोडाच मसाला चांगला लागतोय. काळी मिरी घालायची. जर तुम्हाला झणझणीत आणि रस्सा चरका मारायला पाहिजे तर काळी मिरीचं प्रमाण वाढवलं तरी चालतंय. काळी मिरीमुळे एक ह्या खेकड्याच्या रश्याला वेगळीच चव येते. आता आपण ती वाटून घेऊया.
आता आपण कने साफ करताना मांद बाजूला काढून ठेवलेलं आहे, ते पहिलं तेलात घालूया. म्हणजे मांद्यामुळेच कने खेकड्याच्या रशाला चव चांगली येते. आपण हे गाळून पाणी 2दा काढून गाळून घेतलेलं आता अशा पद्धतीनं घातलेला आहे. ह्यो काही यात घालायचं नाही, बाजूला ठेवूया. ह्यो खेकड्याचा रसा कसा असा हलवत राहायचं बघा. बघा आपला खेकड्याचा रस्सा आणि भाकरी तयार झालेली आहे. तुमच्यानी खेकड्याचा रस्सा करायची पद्धत कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एखाद्याचं दुखणं पळून जाईल असा ह्यो रस्सा पिल्यावर असा रस्सा झालेला आहे. आणि नक्की अशा पद्धतीनं करून बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब फॉलो करा. पुढची तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे ती कमेंट करून सांगा. नक्की करायचा प्रयत्न करूया. झालंय एक नंबर. एक नंबर.